मोठा साप होता मग ह्याच्या आधीवर कधी बघितलाय का तुम्ही असला? असलं पाहिलं पाहतोय मी एवढ्या दिवसात एवढ्या दिवसात म्हणजे आपल्या घरापाशी नाग यायला लागली. नमस्कार, मी विलास. मित्रांनो, सकाळपासून आजचा दुसरा कॉल आहे नागाचा. खरं तर मी आणि रोहित पुन्हा एकदा, म्हणजे रोहितला हसा या गोष्टीचं येतंय की यार काय आहे, म्हणजे कामाच्या टायमाला फोन येतोय आणि हा माणूस नाही म्हणा नाही, निघालो डायरेक्ट. पण खरंच नाही म्हणता येत नाही. रोहितची माझी या गोष्टीवरती चर्चा झाली होती. मग आता मग अशी साधारण 10-12 किलोमीटर गेलो होतो. आता पण 8 किलोमीटर अंतरावरती बोंडीवाडी त्या ठिकाणी असणाऱ्या मिरगळ वस्तीवरती फरशीच्या खाली नाग निघालाय म्हणून त्यांनी फोन केला होता. हा रोहित, काय सांगशील तू आता? खरंच म्हणजे बेकार आहे राव हे. कारण काय आहे, आता त्या ठिकाणी आता ती घरी आहे साप, आणि तिथली घरातली जी फॅमिली आहे ते एकदम घाबरून बसलेली. कारण तुम्ही पण बघा, जर तुमच्या घरात साप निघाल तर तुम्ही काय करणार? तुम्ही पण घाबरणार ना. मग कसं काय काढणार बाहेर, कुठला विषारी आहे काय आहे? खरंच सर्पमित्राचं काम पण म्हणजे तसंच आहे. आणि विशेष काय की आम्ही आता जस्ट पकडून जाऊन एक 5 मिनिटं झालं दुसरा कॉल आलाय आणि आम्ही लगेच रिव्हर्स निघालोय. म्हणजे हे मलाच आज कळतं की रुटीन म्हणजे काय आहे. पण हे दादाचं डेलीचं रुटीन आहे. खरंच खतरनाक आहे. म्हणजे हे करता येते ह्या सगळ्यात, म्हणजे एक समाजसेवाच काम आहे थोडक्यात. कारण ती फॅमिली बघा ना की किती घाबरून. मगाशी पण तसंच झालेलं, ते पाण्याच्या टाकीत जाऊन बसल्या, त्यांचं सगळं पूर्ण काम थांबलेलं होतं. ज्यावेळेस आम्ही जाऊन तो साप काढला त्यावेळेस त्यांचं काम चालू झालं. आता इथून पुढे आम्ही निघालो. आता त्यांच्या घरामध्ये ते बिचारे स्वयंपाक काय त्यांचं थांबले काय माहित नाही. ते एकदम घाबरून 2-3 कॉल लगट आले की तुम्ही येताय का, लवकर या असं करत. कारण ते पूर्ण घाबरले. तर चला जास्त उशीर न करता आपण तिकडे निघूयात आणि साप पकडूयात आणि मग त्यांना मग फ्री होईल फॅमिली. तर मित्रांनो, अशी परिस्थिती असते साप पकडणाऱ्याची. म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा साप निघाला, तुम्ही ज्यावेळेस त्या एखाद्या सर्प मित्राला कॉल करता, म्हणजे मलाच नाही तर महाराष्ट्रात अनेक सर्प पकडणार आहेत. तर मित्रांनो, त्यांना पेट्रोलचा तरी तुम्ही खर्च देत चला. काय होतं, बरेच वेळेस आता आम्ही पाहतोय ना, मी चला ठीक आहे, इट्स ओके, देतील तेवढे समाधानी किंवा खुश आहे. पण काही लोकांना काम सोडून जायला लागतं. काहींना घरची फॅमिली बॅकग्राऊंड जे असतं ना खूप कमी असतं, म्हणजे की त्यांना आर्थिक सोर्स नसतो आणि तो त्यांचं काम सोडून तुमचा जीव वाचवण्याचं काम करत असतं. म्हणजे आता तुम्हाला कदाचित पटणार नाहीये की वन विभागाच्या माध्यमातून कुठेही 1 रुपया भेटत नाहीये किंवा सरकारी कुठलाही मानधन नसतं. आता आम्ही साप पकडण्यासाठी चाललेलो आहे. तो साप विषारी आहे. ज्यावेळेस आम्ही जेव्हा साप पकडून घेऊन जातो आणि त्यावेळेस तुमची पूर्ण फॅमिली असते ना, तेव्हा शांत झोपते. अदरवाईज तो एखादा साप असेल आणि तो जर तुमच्या घरामध्ये तसाच राहिला तर कुणाला वाटतंय का तिथून तुम्हाला झोप येईल? असं होत नाहीये. त्यामुळे आम्ही साप पकडतोय. आता ज्या ठिकाणी साप पकडण्यासाठी निघालेलो आहे ते देखील असेच फॅमिली. खरं तर आमचे गुरुवारी म्हणता येतील, कारण मी ज्यावेळेस लहान होतो त्याच्या कितीतरी वर्षापूर्वी ते अगोदर साप पकडत होते. म्हणजे त्यांना बाप्पू, आम्ही मेरगळ म्हणतो, त्यांना सर्पदंश झाला होता. आता हे कधी सांगितलेलं, धूळ नागिनचं जुळं एका विहिरीमध्ये पडलं होतं. त्यावेळेस मी त्या ठिकाणी साप काढायला गेलो होतो. त्यावेळेस बाप्पूंनी सांगितलं होतं, अरे मी तुझ्या अगोदर साप खूप पकडले आणि त्यामध्ये ना माझ्या हाताला सर्पदंश झाला होता. तेव्हापासून मी बंदच केलंय. पण मी काय अजून बंद केलं नाही. मी 17 वर्ष झालं सापच पकडतोय. आणि आता तुम्हाला ज्या ठिकाणी चाललोय त्या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. बघा तिथं साप कसला आहे. तर मित्रांनो, साप निघालेला आहे. साप पकडायला आपण आलेलो आहे. कुठं गेलाय? कुठे फरशी का? हा, त्या फरशीच्या आत नाग बसलाय. पण दिसतोय का तुम्ही? दिसतोय, मी पाहिला होता. पण खाली घुशीची बिळ आहेत का त्याच्या? नाही काय नाही. हा, हे ते रे सकाळ ते कोयता बघा. कोयता कशाला? ही झाड हाणतो ना झाड ना. हा, नाही वाटत काय? नाही तसं नाही काय. तर जय शिवराय मित्रांनो, आत्ताच आपण नाग पकडला, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. कुठल्या गावामध्ये होता? बोंडीवाडी. तेव्हा नाही, तेव्हा पिशेमध्ये होता. पिशेमध्ये. हा, पिशेमध्ये होता. आणि लगेच पोचल्या लगेच दुसऱ्या 10 मिनिटाला दुसरा कॉल आलाय. दादाला घेऊन आलोय. दादा आता इकडे गेलाय. कुठे म्हणले तुम्ही? जाळीच्या खाली. जाळीच्या मध्ये. दादा आता कुठला असेल? रोहितला खरं तर माझ्याकडेच होतं पोहायला, पण त्याने दिवस फक्त घालवलाय सापांमध्ये साप पकडायला. जस्ट एक नाग पकडून आलो. कुठं काही वेळातच पुन्हा एकदा फोन आलाय. आमच्या घरात शेजारी असणाऱ्या एका जाळीखाली बाप्पूंनी खरं तर फोन केलाय. बाप्पू सुद्धा पकडतात. बाप्पूची माझी ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा धूळ नागिन पकडायला, आठवत आहे का? मी व्हिडिओमध्ये जे सांगितलं ना तुम्हाला, जे माणसाला 17 वर्षापूर्वी म्हणजे 10-15 वर्ष आरामशी झाली ते धूळ नागिनला. त्याच बाप्पूंनी मला सांगितलेलं माझ्या हाताला साप चावलेला, तेव्हापासून मी बंद केलं साप धरायचं. पण माझं चालूच आहे अजून तरी. आता बाप्पूंनी फोन केला
आपल्या इथं निघला यायला लागतंय तुला काय काय ती यायला लागतंय, नाग करते काय? आता दुसरं आहे. तर आता आलोय तिथं साप बघा, नाग आहे त्यांनी सांगितलंय म्हणजे साहजिकच नागच असणार आहे. आणि बाप्पू सांगतात म्हणजे 100% नागच आहे. आता बघूया. पण आता काय झालं इथं जाळी, ह्या जाळीमध्ये खरंच जाळी निघेल का नाही खूप अडचणी आहेत. आणि अशा टायमाला आहे ना ते काढणं इम्पॉसिबल आहे, पण तरी पण प्रयत्न करतोय मी. आता ही जाळी खूप मोठी आहे, जर निघली ती जाळी तर ठीक, अन्यथा मग काहीतरी दुसरा पर्याय वापरावा लागेल. हजार भाई असेल वरनं आणि एक जणांनी आहे ना जरा पुन्हा बाप्पू आता टाकून देतो का असं? खाल्लं उचला पुन्हा. खाल्लं उचला जाळी नाही. दिसतंय का साप? हा, मग. जरा एक मिनिट. तर मित्रांनो आता साप जो नाग आहे ना, इंडियन स्पिक्टिकल कोब्रा, हा देखील नागच आहे. अरे ती माळ stick कुठे ठेवली? आणली मी तिथं कुठं ठेवली तो का इथे तुमच्या मागं? ठीक. हा, तर नागाची स्टिक, सॉरी सापाची स्टिक इथंच आहे. मी पण विसरले साप एवढं पकडून साप बसला इथं. बर सापाला अगोदर आहे ना एक बरणी द्या, बरं नाही करा परत. साप भरायसाठी. मोठा आहे ना? साईज मोठी, बिग साईज आहे एकदम. दिसतंय तुम्हाला दिसला का? मोठी बरणी लागली हँडल दिसला का? खतरनाक. असेच मित्रांनो मोठे मोठे नाग आहेत ना आपल्या भागामध्ये निघायला लागलेले. येतात तिकडून जवळून ये बाबा. तर फायनल पकडला ह्या नागाला. नाग खूप मोठा आहे. आता फक्त मला अडचण अशी आहे बाहेर जाता वरती यायचं कसं. रोडला सोडा दादा, रोडला सोडा आणि मग परत या. पर्याय काढू काय? हे दमाने निघला का तो बाहेर? निघलो. फायनल मित्रांनो आपण इंडियन स्पिक्टिकल कोब्रा, ज्याला की सायंटिफिक नेम नाजा आपण त्याला बोलतोय. थांबा मला एकदा. तुम्हाला पडक्याची काढतो तो. दादा उडी मारला हा मार घेते. ते पडी बघ, पडी बघा पडी. मित्रांनो एवढ्या विषारी जातीचा नाग आज निघालाय घराच्या शेजारी. नक्कीच जर तुमच्या परिसरात असे काही साप निघलेच तर तुम्ही काय करता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. की आता नागाला मी तर सोडलेलं आहे, तर काळजी करायचं काही कारण नाहीये. बरणी मोठी नव्हती का? नाही, एवढ्या भरणीत बसणार नाही. बरणी मोठी आहे ना, बरणी मी तुम्हाला तिच्याला विकत आहे जगत करते. नाही टेलरच्या घरात बघा, डॉक्टरच्या घरात बघा, असं बरणी नाही तुम्ही मोठी. नाही बसायचं, मोठं लाट नाही ती. मी 2 मिनिटं ते सांगितलं म्हणा ना गेले मोठा. ह्याचा कडला आहे ना ॲग्रेसिव्हपणा खूप कमी आहे. ॲक्टिव्ह आहे पण ॲग्रेसिव्हपणा खूप कमी आहे. आणि ह्याच्या त्याच्या पाहिलं ना विष ग्रंथीमध्ये एवढं विष आहे ना मित्रांनो त्याच्या, मला वाटत नाही एखाद्याला जर हा बाईट केला असता ना तर लवकरच उरकायचा कार्यक्रम. एवढं त्याचं पॉइझन आहे आता, म्हणजे हे पूर्ण विष ग्रंथी त्याच्या भरलेले आहे, भरलेली आहे पूर्ण भरलेली. एकदम हेल्दी आहे, म्हणजे की खात्यापेत्या घरचा आहे. एवढं ह्यांनी खायला घातलंय त्याला, लय जाडजूड झालेलं आहे, मजबूत डबल हाडाचाच आहे. म्हणजे मी एवढे साप धरतोय तेवढ्यातला हा खूप साईज म्हणजे आहे ना मस्त वाढलेला आहे. आणि ऍक्टिव्ह म्हणजे काय फक्त ॲग्रेसिव्हपणा त्याच्याकडे कमी आहे, नाही तर बाकीची त्याची हेल्दी बॉडी एकदम मस्त आहे. नाही नाही अजून खाली आहे, त्याचं मुंडकं खाली आहे. बॅटरी त्याच्यावर लावा, खालीच आहे मुंडकं दादा. तर फायनल पकडलाय साप. पकडलेला साप हा देखील निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायचा जातो. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. टार्गेट 1 लाख सबस्क्राईब. सिल्वर बटन, एवढं सिल्वर बटन साठी एवढं सगळं चाललंय आणि एवढं जिओवरती पकडलं. सबस्क्राईब करायचं यार तुम्हाला. असेच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.